धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चौगाव ग्रामपंचायतीतील ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून 15,000 रुपयांची लाचेची मागणी केली असता लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे। या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। यातील तक्रारदार यांनी ग्रामपंचायत चौगाव बुद्रुक येथे 15व्या वित्त आयोगाअंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम घेऊन ते काम पूर्ण केले असून सदर कामावर झालेल्या खर्चाचे बिल तक्रारदार यांना अदा करण्यात आले होते। तसेच तक्रारदार यांनी मौजे चौगाव बुद्रुक येथे रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले असून त्या कामाकरिता झालेल्या खर्चाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते। म्हणून तक्रारदार यांनी 1 महिन्यापूर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली असता ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे रस्ता काँक्रिटीकरणावर झालेल्या खर्चाचे बिल काढण्याकरिता तसेच तक्रारदार यांनी यापूर्वी केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे बिल काढून दिल्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे 25,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। या तक्रारीच्या पडताळणीअंती ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 15,000 रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते। त्या अनुषंगाने सोमवार दिनांक 15 रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून 15,000 रुपये लाचेची रक्कम त्यांचे शिंदखेडा येथील राहते घरी स्वतः स्वीकारताना ग्रामसेविका राजबाई पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडबी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर, दीपाली सोनवणे या पथकाने केली आहे।